तर आपण येथे कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि अगदी गावरान कैऱ्या आहेत बारीक आणि मस्तपैकी आपल्याला गोड लोणचं करायचे आहे। तर कैऱ्या आपण पाण्यामध्ये 1-10 तास ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर स्वच्छ पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता। आणि अशा फोडी देखील आपण करून घेतलेल्या आहेत। फोडी मोठ्या-मोठ्याच केलेल्या आहेत तिथे पाहू शकता आणि ह्या फोडी देखील कोरड्या कापडाने छानपैकी पुसून घ्यायच्या आहेत, म्हणजे धूळ कचरा वगैरे असेल तर ते निघून जाईल आणि आपलं लोणचं जास्त काळ टिकलं जाईल। तर येथे मी मोठं मीठ घेतलेलं आहे, बऱ्यापैकी मीठ टाकायचं आहे। इथे जवळजवळ मी 2-2.5 मुठी येथे मिठाचा वापर केलेला आहे आणि यामध्ये आता आपण हळद देखील टाकणार आहोत। तर हळद मीठ लावून छानपैकी ह्या फोडी आपण मिक्स करून घ्यायच्या आहे, म्हणजे फोडी छानपैकी मिठामुळे आणि हळदीमुळे कलर छान येईल आणि मिठामुळे मऊसूत पडतील। तर पाहू शकता मस्तपैकी आता ह्या छान आपण मिक्स करून घेऊया। नुसते हळद मिठातलं लोणचं देखील खूप छान लागतं। वरून थोडंसं गरम तेल थंड करून टाकायचं त्याच्यावरती, त्याची चव देखील खूप छान लागते। तर बऱ्यापैकी आपण छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक 5 तासासाठी तसंच ठेवणार आहोत, म्हणजे यातलं पाणी हे निघून जाईल। 5 तास झालेले आहेत आणि 5 तासानंतर पाहू शकता मस्तपैकी आपल्या फोडी ह्या पाणी सुटलेलं आहे मिठामुळे आणि कलर पाहू शकता, कलर देखील मस्त आलेला आहे, पिवळा धमक। आणि पाणी देखील पाहू शकता यातलं निघालेलं आहे। आपल्याला गोड लोणचं करायचं आहे तर आपण ह्या फोडी आता उन्हामध्ये टाकणार आहोत। ह्या फोडी रात्रभर ठेवल्या तरी चालू शकतं किंवा 5 तास ठेवलं तरी चालू शकतं। आता इथे उन्हामध्ये आपण या फोडी सुकायला ठेवूया। ते सगळ्या टाकून घेऊया आपण। तर पाहू शकता मस्तपैकी सुकायला ठेवलेले आहे। 3 ते 4 तास आपण ह्या सुकून देणार आहोत। असं देखील लोणचं खाल्लं की हळदी मिठातलं तरी खूप छान लागतं चवीला आणि खाऊच वाटतं। तर मस्तपैकी आता ह्या सुकून देणार आहोत आपण। शकता मस्तपैकी आपल्या कैऱ्या ह्या सुकल्या गेल्या आहेत। ते छानपैकी एक 3 ते 4 तास आपण सुकून घेतलेले आहेत। आता ह्या सर्व कैऱ्या आपण पातेल्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। आपण सर्व मसाला घेतलेला आहे। तर इथे पाहू शकता, इथे आपण मेथीची भरड घेतलेली आहे आणि छान गव्हाळसर मेथी भाजायची आहे आणि मस्तपैकी भरड काढून घ्यायची आहे। इथे आपण मोठं मीठ घेतलेलं आहे, इथे हिंग घेतलेला आहे, इथे धने घेतलेले आहेत, धने देखील गव्हाळसर भाजायचे आहेत आणि मस्तपैकी भरडच काढून घ्यायची आहे। इथे आपण हळद घेतलेली आहे आणि आपण लाल तिखट घेतलेले आहे। तर मोहरीची आपण छानपैकी डाळ करून घेतलेली आहे, पाहू शकता मस्तपैकी डाळ आहे। थोडीशी उपनून देखील आपण घेतलेली आहे। त्यामध्ये आपण धने टाकणार आहोत। यानंतर जी मेथी आहे भरड केलेली ती टाकायची आहे। यामध्ये तुम्ही बडीशेप टाकली तरी चालू शकते, पण मी बडीशेप इथे टाकली नाही आहे। आता बडीशेप देखील तुम्ही थोडीशी गव्हाळसर भाजून त्याची भरड काढून यामध्ये टाकू शकता। आणि इथे पाहू शकता, इथे आपण मस्तपैकी मोहरीची डाळ केलेली आहे। तर यामध्ये ही टाकून घेऊया आपण। तर पाहू शकता मस्तपैकी हे सर्व मसाले आपण एकत्र करूया आणि मस्तपैकी खमंग असा वास येत आहे। आज आपल्याला गोड लोणचं करायचं आहे। तर पाहू शकता आता इथे मध्ये आपण थोडासा सगळा मसाला साईडला करूया आणि इथे आपण थोडासा हिंग टाकणार आहोत। यानंतर आपण इथे थोडंसं तेल गरम करून घेतलं होतं ते यामध्ये टाकणार आहोत।
थोडंसंच टाकायचं आहे आणि 2 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत. तेल थंड झाल्यावरतीच टाकायचं आहे, गरम गरम तेल टाकायचं नाही. म्हणजे हिंगावरती तेल टाकल्यामुळे ते छान मिक्स होईल आणि मस्तपैकी सुगंध सुटला आहे. 2 मिनटं झालेली आहे. तर पाहू शकता मसाले आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. आता यामध्येच आपण थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत. तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. मध्ये किंचित आपण हळद देखील टाकणार आहोत. आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे, इथे मोठं मीठ घेतलेलं आहे. हे मोठं मीठ देखील आपण थोडंसं टाकूया यामध्ये आणि हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. पूर्णतः सगळं तेल टाकायचं नाही आहे एकदम. आता हे मसाले आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. तर हे जे मसाले आपण भाजले आहेत, धन, मेथी आणि मोहरी कशी भाजायची आहे, तर माझा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, खारातील पिवळं लोणचं. तर तुम्ही त्यामध्ये पाहू शकता की कितपत भाजायचं आहे. ते लोणचं देखील खूप छान झालेलं आहे, मस्त झालेलं आहे आणि प्रतिसाद देखील तुम्ही खूप छान दिला आहे. तर पाहू शकता मस्तपैकी आता आपण हा मसाला मिक्स करून घेतलेला आहे. पाहू शकता मस्तपैकी सुगंध सुटला आहे आणि छानपैकी आपला मसाला इथे तयार झालेला आहे. यामध्ये आपण हा मसाला जो आहे तो टाकून घेणार आहोत. तर सर्व मसाला टाकून आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. जे राहिलेलं मीठ आहे ते मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा छानपैकी मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता मस्तपैकी मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला आहे. पाहू शकता तेल टाकणार आहोत. तेल थंड झालेलंच टाकायचं आहे, गरम गरम तेल लोणच्यामध्ये टाकायचं नाही. आपण हे तेल थंड करून घेतलेलं आहे आणि छानपैकी पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता इथे सर्व मसाला आपण एकत्र करून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण गूळ टाकायचा आहे. आपण गोड लोणचं करणार आहोत. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. जास्त गोड जर आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये गूळ घातला तरी चालू शकतो. गूळ हा मी इथे फोडून घेतलेला आहे. पाहू शकता म्हणजे तो पटकन विरघळला जातो. आता ही छानपैकी आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. पाहू शकता मसाला देखील छानपैकी सगळीकडे व्यवस्थित लागला आहे आणि कैऱ्या ह्या छानपैकी टणकच पाहून घ्यायच्या आहेत. मऊ झालेल्या कैऱ्या कधीच घ्यायच्या नाही, त्याच्यामुळे लोणचं पण खराब होऊ शकतं. आणि गूळ हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि अप्रतिम हे लोणचं होतं. तर पाहू शकता मस्तपैकी आपण सर्व मसाला एकजीव करून घेतलेला आहे आणि खमंग असा वास येत आहे. तर हा गूळ आपला एक 2 ते 3 दिवस छानपैकी विरघळायला लागेल. तर अशाच पद्धतीमध्ये छानपैकी लोणचं घालायचं आहे. खारातील पिवळं लोणचं तर तुम्ही नक्कीच आवर्जून ते लोणचं पहा. तर पाहू शकता मस्तपैकी आता हे मसाला आपण छानपैकी मुरत ठेवणार आहोत. यावरती आपण झाकण ठेवूया. 2 ते 3 दिवस आपल्याला हा गूळ छान विरघळायला लागेल. तर पाहू शकता मस्तपैकी 4 दिवस झालेले आहेत आणि मस्तपैकी आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे. मस्तपैकी चटपटीत झालेलं आहे. मसाला देखील पाहू शकता.
मसाला देखील छानपैकी मुरला आहे, पाहू शकता. एक 10 ते 15 दिवसामध्ये छानपैकी ते मुरलं जाईल अजून, म्हणजे वर्षभर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. एक 4-8 दिवसांनी आपण छानपैकी खालवर केलं की हे लोणचं मसाला देखील व्यवस्थित सगळ्या कैरीच्या फोडांना व्यवस्थित लागतो आणि छानपैकी हे लोणचं मुरलं जातं आणि खराब देखील होत नाही. 1-2 वर्ष म्हटलं तरी छानपैकी टिकलं जातं. तर आणि छान गोड आणि अशी आंबट चव येते याला. तर छानपैकी पिवळं पण खारातलं लोणचं मी केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. मस्तपैकी लोणचं आहे ते पण. तर त्याची लिंक पण मी देईल ह्या व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्तपैकी असं चटपटीत लोणचं करून पहा.